हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू द न्यू ब्लॉग. माझ्यासाठी मी केलं आहे बडीशेपचं पाणी बॉईल केलं आहे, ते पिऊन घेते आणि केस ओपन ठेवले आहेत. एकदम ड्राय वगैरे सगळं झालं आहे. आता समजत नाही, मला जायचं होतं हेड मसाज आणि काल ब्लॉग नाही केलं, घरीच होती मी. आणि आज येणार आहे माझी मम्मी आणि मी झाले रेडी. विचार करत होती मार्केटला जाऊन येऊ. गरम गरम आहे, पिऊन घेते पहिले. आणि माझं नख कसं झालं आहे बघा, काय करू काय समजत नाही. आणि अशी केसांमध्ये हात टाकला तर केस असे अटकतात आहे. मी पूर्ण ग्लास भरून घेतलेलं आहे, पूर्ण अर्धं झालं, इतकं बॉईल झालं आहे. तर आता इथे मी माझ्यासाठी नाश्ता करते, डोसा बनवते. काल डोसा भाजी वगैरे केलं होतं काल पण. आणि मी शॉर्ट रीलसुद्धा शेअर केली आहे बटाट्याची भाजी आणि चटणी कशी करते ती. तर आता हे माझ्यासाठी करून घेते. कॅटू पण झोपले आहे, तर त्याच्यासाठी पण डोसे करूनच ठेवते. बघू, माझी बहीण पण मग आज निघेल, मम्मीला डिस्चार्ज भेटेल तर येईल मम्मी दुपारपर्यंत. आता बघू कसं काय, किती वाजता येतात. आणि पप्पा पण माझे येणार होते, आता विचारावं लागेल किती वाजता निघतात आहे की नाही तेच. तर मला आता हे सर्व पटकन करावं लागेल. ऑलरेडी किती वाजलेत, 11 वाजलेत. तर चला, फायनली मम्मी पण येते घरी, तर खूप बरं वाटतं आहे. आता माझ्यासाठी करून घेते दुसरी. ड्राय फ्रीझी हेअर झालं आहे तयार खरोखर. आणि ह्याच्या नखाच्या भीतीमुळे मी अजून हेअर वॉश पण नाही केलं आहे. ही चटणी करून ठेवली होती, मस्त तिखट झाली आहे. आणि काल तर मी कॉफी पियाली नाही, तर आज बघते एक टाईम पिईन. ॲक्च्युली ते पण मला नाही पियायचं आहे, विचार केला आहे नाहीच पिईन, बघते. सॉफ्ट आणि मस्त होतं. आणि आता हे चिपकते. झालं माझा डोसा बनवून वगैरे. आता मी खाऊन घेते. त्याच्यासाठी पण बनवूनच ठेवलं. छान झालं. चटणी तिखट असली ना की डोसा खायला मला आवडतं. कॅटूसाठी नाश्ता घेतला आणि माझ्यासाठी कॉफी. गुड मॉर्निंग कॅटू. हाय. आहे का? अरे हां. आत्ताच उठली आहे, तिला थोडं फ्रेश केलं आणि आता तिला नाश्ता भरवून घेते ना. आपण जाऊया मार्केटला. येणार तू? नाही येणार, मग मी मार्केटला जाऊन येते. ठीक आहे. आली आहे माझी बहीण, आता तिला घेऊन जाते मार्केटला. जातो आम्ही मार्केटला. ते मार्केट. आणि कॅटूला बघा मस्त कॅप घातली आहे, कारण भरपूर ऊन आहे. नहीं है तो दिखाओ ना बड़ा साइज भाई. थाम थाम निगम देते कम करो उसका कुछ कम नहीं होता मैडम. क्यों? 300 का 250. ओव्हर ऍक्टिंग. बरं झालं ती घेतलीस तू चप्पल. हां, फोन बघ कसा ठेवला.
काय काय आलो त्यांना ज्यूस पियाला गेलेला माणूस आहे दुसऱ्यांना घेऊन जातो. कॅटीला पण पाहिजे हा. कॅटी तुला साधं हा साधा साधा मिलेगा देखो. कितना पण बघितलं बरोबर कसं आहे बघ जरा बरोबर वाटतंय हाँ कट करके नहीं रखना है लेकिन मध्ये हाँ बघू देखो ना आप 200ला एक दिलाय उद्या सकाळचं येवाची स्थान मी कोणचा हाँ 300ला 2 नाही का काय एवढं महाग आणि मुशी कशी नाही ना माझं नाही वाट्याचं आहे आमचं तिघांचं नाही मुशी कशी दिली? 300ला दिला. नाही 300शी दिला खरंच 300 मुशी कशी दिली? हा सोनू 100 थांब आता नाही घरी गेल्यावर फोन हा चल पागल आहे मी येतोय पुण्याला 1 नंबरचा हिच्याकडे काय म्हातारीकडे इतकं महाग बोलतात आहे हा 300चा एक बोलते ती हा मी 300चे 2 घेऊन जाते आज मार्केट नाही ना बुधवारचं चांगलं असतो काय आहे काहीच नाही मच्छी गुरुवार आहे काहीच नाही कोणच नाही हा पापलेट पण ती काय बोलते 300 रुपयाला एक बोलतो 2 वाजायला आले अजूनपर्यंत माझं झालं असतं जेवण वगैरे आम्ही एवढं खाली गेलो सर्व बाजार घेऊन आलो आणि कांदेच घ्यायला विसरलो असं दिमाग खराब होतंय ना तेच तर फक्त कांद्यासाठी थांबावं लागतं आणि इतकं जीवावर येतं ना एकदा वरती आल्याच्यानंतर खाली जायला तिसरा मला कोण चढणार कॅटू हे कलिंगड कोण खाणार हा बस झालं खाऊन काय चाललंय काय तुझं मी वॉलपेपर मागवला होता हे दरवाजासाठी मग ते लावून आता हे सर्व काढूनच टाकते बेबीला बाय बाय बस झालं मी डोरसाठी वॉलपेपर ऑर्डर केलं होतं बघू ते लावून दीपिका बसली इथे लास्ट टाइम आम्ही किचनला वॉलपेपर लावलेला माहिती आहे ना वॉलपेपर ती शीट तिथं ती काढून टाकली नशीब आले कांदे वगैरे ना दीपिका पालक ऑर्डर केली पालक मम्मीला बघेल ना सूप वगैरे बनवून देईन दूध नव्हतं आणि दूध पण नव्हतं कांदे बघ हे काय कांदे आलेत 500 ग्राम अर्धा किलो जाऊ दे आतासाठी ठीक आहे हमेशा 2 पॅकेटच घेऊन येते दीपिका हे ओपन कर ना हे घे थांबा माशी करेल हे घे चल मी पटकन करून घेते बस इकडे बस आता कशी बसते ना हा मी ते ह्याला डोरला लावायसाठी ऑर्डर केलंय चांगलं क्वालिटी वाटत होती म्हणून मस्त चिकन करते दीपिका स्पायसीस करे ना स्पायसी बोलते आणि स्पायसी होतच नाही मस्त मिरच्या टाकते हिरव्या मिरच्या टाकते बेस्ट नाही ग्राइंड करते मस्त अरे मस्त तिखट हा कारण आम्हाला खायला एकदम स्पायसी झणझणीत सर्व पसारा टाकलाय मी तिकडे तिची सायकल वगैरे मम्मी याच्या अगोदर मला फॅन सूट पहिला साफ करावा लागणार आहे अरे बापरे वाजले 2 पटकन करते आता करू काय सर्व येणार पूर्ण आरामात हा आरामात येईल
फक्त माझं नख दाखवलं कशी हालत झाली आहे. तुला माहिती आहे आता केस वगैरे मी वॉश कसं करू मला ते समजत नाही. त्याला काहीतरी ना असं बांधत जा प्लास्टिक. अरे बँडेज लावू काय? बँडेज ते माहिती आहे ना पण ते पाण्यामध्ये किती काय बघ ना असं पण ते निघावं तर काढावं तर असं नको करू तू ते मग? परत चिकटणार. तू जेव्हा लावशील ना हा. तेव्हा एका एका बाजूने थोडं थोडं काढून असं ते लावत जायचं. माहिती आहे ना आपण मध्ये केलं होतं. हां ठीक आहे. तरी असं वाटतंय ठीक आहे. पण आम्ही साईडला पाहिजे झाल्यानंतर लावू हा? जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. मला वाटलं फुल येईल पण सोड. ओके राहू दे. आता मी जेवण करते दिवका तोपर्यंत बस तू आरामात. कांदा आ गया है. मस्त झणझणीत रस्सा करते आता. सुक्कं खोबरं आणि ओलं खोबरं मस्त भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी बडीशेप पण टाकली आहे आणि कांदे फक्त आता कांदे भाजून घेते मसाला करते. चिकन बघू शकता एकदम मस्त झालंय. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. खूप टेस्टी लागतं आणि ते पाणी ठेवलं मी बॉईल करायला. मी गरम पाणी ॲड करणार आहे. हे बघा अशी ग्रेव्ही झाली आहे. असं सुक्कं पण तुम्ही ठेवू शकता पण मी रस्सा करणार आहे. एकदा पाणी एकदम गरम झालं ना तर त्याच्यामध्ये होते आणि 10 मिनिटं ठेवेन मस्त स्लो गॅसवरती. इकडे अलेक्सचं जेवण होतंय. गॅस बंद करणार. चिकन झाल्यावर आम्ही घेतो जेवण. नाही नाही दुखत आहे. उमा ने कहा कि हो सकता है कि तूने न्यूज़पेपर में इसे पढ़ लिया होगा क्योंकि ये उस वक्त का सबसे बड़ा केस था. इस पर अशोक ने कहा कि वो ये सब बनवायचीस? बता रहा है जब उस उम्र के बच्चे ठीक से बोलना नहीं सीख कांदा पाते. टमाटर मध्ये अब ये उमा के लिए एक अजीब सी सिचुएशन थी. वो एक तरफ क्यूरियस भी थी वहीं दूसरी तरफ मन में उठ रहे वो सवाल से कंफ्यूज थी. उमा ने अपने सास ससुर सुरेश के पेरेंट्स बघत बाबा. कीर्तु को मिसलीड करने दीपिका आली की आपोआप असं वाटतं वॉच करते ना शॉप बरोबर. के सामने से तेजी से निकल गए. ये देखने के हे बस का त्याच्यासाठी लेग पीस काढून ठेवलाय आणि इथे बघ मस्त तरी सुटली आहे. आता बघूया तिखट झाले की आम्हाला तिखट पाहिजे होतं. हा देते देते देणार देणार. हिला तू भात दे ना सुटली आता सुद्धा. दुसरा भात दे. आता हा तुला खेळायसाठी नाही देणार आहे कॅटू. हे घे लाव हात लाव घे. मला माहिती बरं गरम आहे ना. बरोबर आहे ना तिखट पक्का. हा कॅटू नाहीच आहे. कॅटू पण खाते. हा आम्हाला तिखट पाहिजे होतं. हॅलो हा हा आणि मान पण हलवली. छान झालं. सुक्कं खोबरं आणि थोडंसं ओलं खोबरं टाकलंय. हा आमचं असं वाटण असतं ना दीपिका सुक्या खोबऱ्याचं. आम्ही जेवण घेतो. मी ऑनलाईन ऑर्डर केलेले इतक्या दिवसापासून बोलत होते ना. आता ठेव दीपिका हे ऑर्डर केलंय ना. हा तिथे लावायला त्या पाईपला. लावून घेते. मध्ये कमी कपड्यात म्हणून तू मशीन नाही जास्त ते व्हायब्रेट होतेच. हा छान वाटते असं रोल करते मस्त. पाईपला लावते इथे तर लावलंय आणि वाटतंय छान. ठीक आहे. काय कामं करून घेते. अशी कामं चालली आहेत थोडी थोडी. भांडी वगैरे घासायची आता. माझी बहीण पण निघेल. हां थँक्यू आल्याबद्दल. हे अचानक मी व्हायला नसता ना डायरेक्ट व्हिडिओ स्टार्ट केला. मी म्हणजे आता टाईम तर नाही भेटणार तर थँक्यू.
अरे बापरे. हा अरे थँक्यू. हा त्यात काय मग माझ्या आत्या मी बोलली तर ती लगेच आली म्हणून मला टेन्शन नव्हतं बिलकुल पण. मस्त तेला मस्त मालिश पण केला नाही माझी मसाज. आणि ते मशीन सुद्धा लावली आहे. आता इकडे भांडी घासून घेते. अशी असतात माझी कामं. तर आम्ही एक ब्लॉग बघतो ना त्याच्यावरून आम्ही बोलतोय की ज्याला भेटतं त्याचं काय तो डायलॉग आहे ना कोणता तो ज्याला भेटतं त्याला खावत नाही. अच्छा खावत नाही. मस्त हजबंड वाईफ जाऊ दे. त्याला चांगलं भेटतं. बस ना मग काय करणार. मला तर सवय आहे घर चांगलं. तेच 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 आहे. वरती तो ओव्हरफ्लो होत होता म्हणून पहिला जाऊन कॉक चालू केला मशीन लावली. आता माझी बहीण जाईल पालघरला. ती पालघरवरून आली आहे. ते का आम्ही पण येऊ 2 दिवस कॅटू आणि मी. माहितीये तेच तर. पहिला मी जायची तशी मध्ये मध्ये जाऊन यायची तिच्या इथे. खूप छान आहे खूप छान आहे पालघर. केलवा बीच वगैरे ना. एकदा का 2दा गेलोय. केलवा बीच वगैरे वाघोबा वगैरे. जे पालघरला राहत असेल ते माहिती आहे. मग झाली माझी भांडी वगैरे घासून आता हेअर वॉश करून घेते. एप्रॉन घालून बसली आहे. ते बरं पडतं ना नाही तर पुन्हा कपडे घाण होतात. बस झालं केलंस. निघाली दीपिका. टाटा. मम्मी पण आली. चलो बसून केस वॉश नाही केले असंच बसलेलो. आणि फ्रूट्स घेऊन आलाय. काल पण घेऊन आला होता पपाया वगैरे सर्व. आणि अवोकॅडो आम्ही मार्केटमधून घेतले. 100ला 2 दिला मम्मी. ॲलेक्सने घेऊन आलाय 4 म्हणजे आता. आणि त्यातच मस्त टोस्ट बनवेन. खूप टेस्टी लागतं. आता मी दाखवते नंतर मी यासाठी करते. नरम असेल ते झाले असतील ना. हे थोडे कडक आहेत. हां नंतर बनवते तर मी फ्रेश होते होतं. तर मला 100 रुपयाला 2 अवोकॅडो दिला आणि ॲलेक्सने 100 रुपयाला 4 घेऊन आला. म्हणजे मॅडम बसले इकडे. कसं सतवला नाही ना खरोखर. डोकं खराब केला नाही. मग मी सरळ खाली सरळ खाली. ते बघ पहिल्यासारखी गादी नाही आहे गॅटू. झाले बाबा माझा हेअर वॉश. हे इग्नोर करा कारण का माझे केस माझ्या धुण्यामध्ये एकदम मोठा टास्क आहे हा माझ्यासाठी. इतकी लांब केस आहेत ना आणि इतकी पातळ होत चालली आहे दिवसादिवस काय समजत नाही. तर विचार करावा लागतं केस धुण्यासाठी खरंच. तर आता मी बनवते अवोकॅडो टोस्ट कारण ॲलेक्सने पण घेऊन आला आणि मी पण दुपारी घेऊन आली आहे. तर सकाळ संध्याकाळला तेच खायचं माझं फेवरेट आणि खूप दिवसानंतर खाते. तर तुम्हाला मी दाखवते मी ते कसं करते. मी याच्यावरती शॉर्टमध्ये रेसिपी शेअर करू. तर तेच बघते पहिला कसं काय. चल मम्मा कॅटूला पण देते ब्रेड बटर. आणि नक्की एकदा ट्राय करा. खूप हेल्दी रेसिपी आणि खूप टेस्टी. आणि आता मी सकाळी पण हेच बनवून खाणार आहे कारण मला खूप आवडतं. फक्त माझ्याकडे लिंबू नव्हता. माझ्याकडे लिंबू असेल फ्रीजमध्ये पण नव्हता कारण काय बोला होता. ठीक आहे नेक्स्ट टाईम आता सकाळी टाकेन लिंबू. घेऊन येईन नंतर. एक कार्टून. तर काय नाही ब्लॉग इकडे एंड करते कारण खूप मोठा ब्लॉग होईल. मला कामं पण भरपूर करायची आहेत. बाकी आहेत अजून जेवण वगैरे करायचं आहे. तर ही बघ अशी भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.